कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी नामदार हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक सूर्यकांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय। तर उपसभापती पदासाठी मानसिंगराव गायकवाड गटाचे संचालक राजाराम चव्हाण यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। सोमवारी होणाऱ्या सभापती उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी संचालकांची मतं आज जाणून घेतली। कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई यांनी राजीनामा दिल्यानं सभापती पदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी दुपारी 3 वाजता संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे। या पार्श्वभूमीवर आज नेत्यांनी संचालकांची मतं जाणून घेतली। नामदार हसन मुश्रीफ, के.पी. पाटील, अर्जुन आबिटकर, मानसिंग गायकवाड आणि राहुल पाटील यांनी संचालकांची मतं जाणून घेतली। सभापती आणि उपसभापती पदाची नावं बंद लिफाफ्यातून विशेष दूतामार्फत सोमवारी दुपारी बाजार समितीकडे पाठवली जाणार आहेत। मात्र यापूर्वी ठरलेला फॉर्म्युला कायम असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। सभापती पदासाठी शेखर देसाई आणि श्रीकांत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे। नामदार मुश्रीफ यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सूर्यकांत पाटील यांचं नाव सभापती पदासाठी निश्चित झाल्याचं समजतंय। तर उपसभापती पदाचा मान यावेळी शाहूवाडीला मिळणार असून मानसिंगराव गायकवाड गटाचे संचालक राजाराम चव्हाण यांना उपसभापतीपदी संधी मिळेल अशी चर्चा आहे। दरम्यान बाजार समितीमधील रस्ते, गटारी, कचरा उठाव आणि वीज बिल खर्च बचतीसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी निधी देण्याची मागणी ॲडव्होकेट प्रकाश देसाई आणि कुमार आहुजा यांनी केली। निधी देण्यासंदर्भात नामदार मुश्रीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला।